विदर्भ न्यूजच्या वतीने कोविड-19 या संसर्गाच्या प्रादुर्भावासाठी त्या प्रादुर्भावाला रोख लागण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे आणि ती कशा प्रकारची असली पाहिजे यासाठी आपण अमरावती शहरामधील मान्यवंत डॉक्टरांना आज इथे निमंत्रित केलेलं आहे। त्यापैकी सर्वप्रथम डॉक्टर जयंत पांढरीकर जे महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि MD बालरोग तज्ञ आहेत। तर यांचा आपण सर्वप्रथम विदर्भ न्यूजच्या वतीने आणि आपल्या सर्व जनतेच्या वतीने या कार्यक्रमामध्ये स्वागत करू। ज्यांना आपण बोलावलेलं आहे त्या डॉक्टर विद्युत खांदेवाले MBBS DPM आणि मानसोपचार तज्ञ आहेत। सध्या परिस्थितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आपण घरामध्ये आहोत, त्यामुळे आपली मानसिकता काय तयार झालेली आहे आणि आपल्या मानसिकतेचा आपल्या घरातल्या कुटुंबियांवरती लहान मुलांवरती कुठल्या प्रकारचा एक दडपण पडते आहे, त्यासाठी आपण डॉक्टर विद्युत खांदेवाले यांना सुद्धा इथे निमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर विद्युत खांदेवाले कॅन्सर सारख्या रोगांवरती आणि हेड नेक सर्जन ऑन्कोलॉजिस्ट असलेले आणि कॅन्सर सारख्या रोगावरती गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स अगदी सहजरित्या सुलभपणे पार पाडणारे डॉक्टर रणजित मांडवे हे सुद्धा आपण इथे निमंत्रित केलेले आहेत आणि कॅन्सर जे वेगवेगळे कॅन्सरचे रोगी आहेत त्यांच्यावरती कोरोनाचा काय प्रादुर्भाव होऊ शकतो या अनुषंगाने आपण डॉक्टर रणजित मांडवे यांना सुद्धा इथे निमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर रणजित मांडवे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेलं नाव म्हणजे डॉक्टर अविनाश चौधरी नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि DM म्हणून त्यांची पदवी आहे। सर्वप्रथम अमरावती शहरामधली किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया ज्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावतीचा डंका वाजलेला होता असे डॉक्टर अविनाश चौधरी यांना सुद्धा आपण इथे निमंत्रित केलेलं आहे। सध्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणि वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेसाठी अविरतपणे कार्य करणारे डॉक्टर अविनाश चौधरी गेल्या महिनाभरापासून बाळ आणि बाळंती ह्या समस्या अनेक आहेत आणि त्यांना पडणारे प्रश्न सुद्धा अनेक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। त्यासाठी स्त्रीरोग तज्ञ MD गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर राधा चौधरी यांना सुद्धा आपण इथे निमंत्रित केलेलं आहे। बाळ आणि बाळंती त्यांच्यावरती होणारा कोविडचा प्रभाव असू शकतो का या एका कारणासाठी आणि ते तपासण्यासाठी सुद्धा आपण यांना निमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर राधा चौधरी आणि खास करून कोविड या आजारामध्ये ज्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता जाणवते ती म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट। तर एका इंटेन्सिव्हिस्टचं महत्त्व काय आहे, व्हेंटिलेटरची गरज काय आहे, यासाठी इंटेन्सिव्हिस्ट असलेले MD मेडिसिन असलेले डॉक्टर स्वप्नील रुद्रकार यांना सुद्धा आपण इथे निमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर स्वप्नील रुद्रकार डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असलेले डॉक्टर पद्माकर सोमवंशी MD मेडिसिन आणि जे आपल्या पॅनलवरती पण आपली कार्यरत आपल्या अमरावती जिल्ह्याच्या कोविड पॅनलवरती सुद्धा कार्यरत असलेले डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांना सुद्धा आपण इथे निमंत्रित केलेलं आहे। शासनाच्या वतीने जी कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे ती कुठल्या प्रकारची आणि कशी आहे यासाठी आपण काही प्रश्न डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांना सुद्धा विचारणार आहोत। सर, पहिला प्रश्न सोमवंशी सर माझा आपल्याला हा आहे की आतापर्यंत एकूण जे स्वॅब आपण अमरावतीमधून पाठवलेले आहेत तर या एकूण स्वॅबमध्ये जे प्रलंबित स्वॅबचे रिझल्ट आलेले आपल्यापर्यंत अद्याप आलेले नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपल्या जी अमरावतीमधली जी जनता आहे किंवा अमरावती जिल्ह्यामधल्या जनतेवरती त्यांच्या मानसिकतेवरती वेगळ्या प्रकारचं दडपण आल्यासारखे वाटते आहे। तर हे स्वॅबचे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत यायला लेट का होत आहे? संपूर्ण विदर्भाकरता फक्त एकच लॅबोरेटरी आहे आणि ती नुसत्याच विदर्भाकरता नाही आहे तर ती छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागांना सुद्धा कॅटर करते आहे आणि त्या लॅबोरेटरीमध्ये जो मॅनपॉवर आहे किंवा जी मशीन आहे ती लिमिट जितकी कपॅसिटी आहे ती कपॅसिटीच्या वर काम तिथे सुरू आहे। 24 तास तिथे लोक आडीपाडीने काम करतात आहे, परंतु शेवटी एका पर्टिक्युलर सॅम्पलच्या वर त्या मशीनवर काम होणार नाही आणि नेमकं ते झालं की शनिवारी त्यातली एक जी मेन मशीन होती ती ब्रेकडाऊन झाली, त्याच्यामुळे अजूनच प्रॉब्लेम झाला
तर याच्यावर सोल्युशन म्हणून आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जे नागपूरला नव्याने सुरू झालेलं आहे, तिथे या लॅबोरेटरीचं काम आता सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जो थोडा डिले होत होता तो निश्चित कमी होईल असं वाटते. आणि तिसरी बाब म्हणजे अशीच एक लॅबोरेटरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये सुद्धा सुरू करायचं प्रस्तावित आहे. सगळं त्यांचं हे झालेलं आहे. परंतु ही लॅबोरेटरी अशी ओव्हरनाईट सुरू होऊ शकत नाही. याच्यासाठी ICMR आणि NIV या दोन ज्या संस्था शिखर संस्था या बाबतीतल्या, त्यांची लोक येतात, इन्स्पेक्शन करतात आणि ते जर सॅटिस्फाय झाले तर ते सुरू होऊ शकतं. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं ICMRचं इन्स्पेक्शन झालेलं आहे, NIVचं इन्स्पेक्शन होणं बाकी आहे. त्याच्याशिवाय अमरावती शहरात ही आपण फॅसिलिटी सुरू शकतो का, याची आम्ही जवळपास मागच्या 8 दिवसापासून चाचपणी करत आहोत. आजच तो ॲप्लिकेशन आम्ही ICMRला पाठवलेला आहे. ती PCRची जी मशीन आहे ती अमरावती विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे आणि मॅनपॉवर जो आहे तो आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. तर दोघांना मिळून ते हे करायचं प्रस्तावित आहे. परंतु पुन्हा ते इश्यू आहे की आता जेवढ्या लवकर ते ICMRचं इन्स्पेक्शन होईल आणि NIVचं इन्स्पेक्शन होईल त्याच्यानंतर त्या बाबतीत काही आपल्याला त्याचा रुग्णाच्या मानसिकतेवरती परिणाम पडून राहिला. आणि शिवाय नागपूरची जी एक मशीन बंद पडलेली होती, या बंद पडलेल्या मशीनची कॅपॅसिटी, मग त्याचं तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही वहन केलं, दुसरीकडे ते दिलेलं आहे, तर याचा एकंदरीत दिवसभरात 24 तासात किती रिपोर्ट्स निघत आहेत? म्हणजे त्या एकाच मशीनवरती लोड कुठला आहे? सर्वसामान्य जनतेपर्यंत हे पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्यापर्यंत, म्हणजे लोकांचं असं एकंदरीत गैरसमज तयार होतो आहे की रिपोर्ट्स काय. आता सगळ्या 8 जिल्ह्याचे सॅम्पल्स तिथे जातात आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हा प्रॉब्लेम मागच्या 2 महिन्यातच निर्माण झालेला आहे किंवा 3 महिन्यात निर्माण झालेला आहे. तर अशा पद्धतीच्या लॅबॉरेटरीज उभारणं याला फार मोठी सोफिस्टिकेटेड यंत्रसामुग्री लागते. आता त्याचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो की असंच आपण धुळ्याला एक सेंटर सुरू केलं. ICMRचं इन्स्पेक्शन झालं, NIVचं इन्स्पेक्शन झालं आणि मग त्यांनी सांगितलं की ओके आहे म्हणून. मग असे आदेश निघाले की आता धुळ्याच्या लॅबॉरेटरीत पाठवा काही जिल्ह्यांनी. तर त्या धुळ्याच्या लॅबॉरेटरीला पाठवलं तर त्यांच्याजवळ किट्स संपल्या, 20च किट्स होत्या. तर हे ऑल ओव्हर इंडिया किट्सचा सुद्धा तुटवडा आहे. शासनाने ते आदेश दिलेले आहेत परचेसचे, पण जगभरामध्ये त्याची डिमांड जर पाहिली तर डिमांड आणि सप्लायचा रेशो इन्व्हर्स आहे सध्या. म्हणजे आता स्पेशल विमानाने त्या किट्स आपण मागवतो आहे तर त्याला लिमिटेशन्स आहे. त्याच्यामुळे सगळे मुद्दे आहेत. म्हणून मानसिकता मी समजू शकतो, परंतु प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. ती जर काळजी प्रत्येकाने घेतली तर तो रोग न पसरायला बरीचशी आपली मदत होईल. कदाचित ते त्यांच्यावर थोडासा कन्स्ट्रेन आहे आणि सॅम्पलचं बॉम्बार्डिंग होत असल्यामुळे जी काय ॲडवायझरीनुसार आपण फॉर्म भरून पाठवतो, हिस्ट्री देऊन त्यात प्रायोरिटीज बघतात की त्यांच्या प्रायोरिटीजमध्ये ॲडवायझरीमध्ये बसणारे जे सॅम्पल असते ते पहिले करतात आणि उर्वरित सॅम्पल ते नंतर करतात. असं ते थोडंफार सॉर्टिंग तिथे चालू आहे. कारण त्या विभागाचे जे प्रमुख आहेत ती माझी बॅचमेट आहे, शर्मिली डॉक्टर शर्मिला जे आहेत, त्यांच्याशी एक वेळा माझं असं जो डायलॉग झाला, त्यांनी सांगितलं की वर्कलोड प्रचंड आहे, सोबत ॲडमिनिस्ट्रेशनला सुद्धा त्यांना वारंवार कम्युनिकेट करामध्ये त्यांना खूप वेळ जातो आहे. कलेक्टरचे फोन, कमिशनरचे फोन, CPचे फोन, आमदारांचे, खासदारांचे, आणि त्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे अजूनही पाहिजे तुला मॅनपॉवर नाही आहे. ते लोड वाढला, अचानक सॅम्पल्स पण वाढलेले आहेत, मशीनची कपॅसिटी पण कमी आहे. हे सगळं आल्यामुळे थोडाफार डिले होत आहे आणि सोबत ट्रान्सपोर्टचा सुद्धा जो काय थोडाफार डिले होत असेल तो होतो आहे. अमरावती शहराच्या बाबतीतला विचार जर झाला तर तो नेमका हा पोचतो आहे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या जिल्ह्याभरातून, शिवाय छत्तीसगडमधून येणारे सॅम्पल्स एकाच ठिकाणी येत असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात शासनाने जी ॲडवायझरी ठरवून दिलेली आहे त्या ॲडवायझरीमध्ये ज्यांचं अत्यावश्यक आहे अशा स्वॅबचे सॅम्पल जरुरी असल्यामुळे ते पहिल्यांदा पाठवित आहे आणि जे ॲडवायझरीमध्ये बसत नाही आहे त्यांना थोडासा विलंब होतो आहे. अमरावती विद्यापीठ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शिवाय आपलं पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या या तिघां मिळून हे युनिट सुरू करावं याच्यासाठी सुमारे 35 लक्ष रुपयांचा निधी हा शासनाने आपल्याला देऊ केलेला आहे. तर हा जो निधी आहे हा निधी आपल्यापर्यंत पोचला किंवा त्याचा या 8-10 दिवसामध्ये आपल्यापर्यंत ती मशीन म्हणजे मशीन अमरावतीमध्ये आहे तर ती कार्यरत होऊ शकते का, हा पण एक जनतेचा प्रश्न. सर्टिफाय करणार नाही तोपर्यंत तिथं कुठलंच काम होऊ शकत नाही. कारण त्याचे जे नॉर्म्स आहेत ते स्ट्रिंजंट आहेत. म्हणजे उद्या आपण घाईघाईने सुरू केलं त्या लॅबॉरेटरीतच जर प्रादुर्भाव झाला तर मग हा होऊ शकतो. म्हणून सगळ्या कॉशन्स घेतल्यानंतरच ते सुरू होतं. त्यातही काय आहे की याची स्पेसिफिसिटी खूप जास्त आहे. सेन्सिटिव्हिटीमध्ये फॉल्स निगेटिव्हची जी 30%, त्यामुळे एक टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून 100% ती निगेटिव्ह असं म्हणता येत नाही. म्हणून आपण रिपीट टेस्टचे जे आपले ॲडवायझरी आहेत ते आपण सुद्धा फॉलो करतो. त्याने सुद्धा सॅम्पलचं बर्डन त्या मशीनवर वाढतं.
फिजिकल कॉन्टॅक्ट घरातून बाहेरून जर तुम्ही आले हात धुतल्याशिवाय घरी जाऊ नये. कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी आलो बाहेर निघता तर इथे हात धुतले पाहिजे आणि घरीसुद्धा हात धुतले पाहिजे. ही काळजी घेतली आहे. बाहेर जर मी घराच्या निघत असेल तर मी मास्क घातलेला पाहिजे. या 2 गोष्टी जरी केल्या तरी त्यातला 98% तुम्हाला बचाव होऊ शकतो. आणि आमच्या डॉक्टरांसाठी तर वी डू नॉट नो कोणता पेशंट आला तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पण समोरचा माणूस पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरूनच जर मी कार्यवाही केली तर ते जास्त इफेक्टिव्ह. मॅनपॉवर पण आहे, परंतु किट्सच फार कमी आहे. आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत 22,40,000 टेस्ट झाले आहेत. आता आपण अमेरिकेची आणि इंडियन पॉप्युलेशन जर आपण कम्पेअर केली तर इंडियामध्ये आजपर्यंत फक्त 1,66,700 टेस्ट झालेले आहेत. जर पॉप्युलेशन आपण जर कम्पेअर केली तर बघा नंबर ऑफ टेस्ट किती कमी झाले आहेत. तर महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ किट्स आपल्याकडे फार कमी आहेत आणि म्हणूनच अशा ॲडवायजरीज आहेत की ज्या एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जे लोक आहेत त्यांच्याच फक्त तुम्ही टेस्ट करा असे ॲडवायझरी आहे. आणि जशा जशा आता ज्या किट्स अवेलेबल होतील येणाऱ्या काही दिवसामध्ये टेस्ट या किट्स अवेलेबल होतील आणि त्यानंतर आपल्याला या टेस्ट पुष्कळ ठिकाणी करतात. म्हणून त्याच्या भानगडीत न पडता जोपर्यंत या साथीचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत प्रत्येकाने ती काळजी घेणं आवश्यक आहे की ही काळजी मला पुढे जोपर्यंत गव्हर्नमेंट ॲडवाईज करत नाही की आता संपलं तोपर्यंत मी जर काळजी घेतली. टेस्ट करणे नाही करणे हा सेकंडरी मुद्दा आहे, सामान्य माणसाचा म्हणतो किंवा जो असिम्प्टोमॅटिक आहे त्याचा, परंतु मी काळजी घेतली पाहिजे. कारण याचा मुख्य मुद्दा असा आहे की 80% पेशंटना काही सिम्पटम्स येत नाही, त्याच्यामुळे तो आपल्याला दिसताना तंदुरुस्त दिसतो पण तो अनेक लोकांना ट्रान्समिट करू शकतो. तर ती काळजी जर प्रत्येकाने घेतली तर तो जो पर्सन टू पर्सन स्प्रेड आहे तो जर आपण थांबवला तर निश्चित याच्या देश करू शकतो. लंबाडीमध्ये बघितलं असेल तर भयानक प्रकारचा आवाज, भयानक मॉर्टिलिटी आणि खूप जास्त इन्सिडन्स आहे. आणि व्हॅनेटोमध्ये इन्सिडन्स जरी जास्त असला तरी मॉर्टिलिटी रेट आणि ट्रान्समिशनचा रेट कमी आहे. त्याचं कारण असं दोघांनी वेगळे मॉडेल वापरले. लंबार्डीने जे मॉडेल वापरले त्यात त्याने टेस्टिंग कमी केले. ज्यांना सिम्पटम्स आले त्यांनाच फक्त टेस्ट करायचं, हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर ते कन्फर्मेशन करायचं. व्हॅनेटोने एक्झॅक्टली अपोजिट स्ट्रॅटेजी वापरली. त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांच्या हिस्ट्रीज घेतल्या आणि ज्या ज्या व्यक्तींना छोटी सर्दी पडसा खासी असा कोणत्याही प्रकारचा जर आजार असेल तर इरेस्पेक्टिव्ह वेदर आर सस्पेक्टिंग इट ऑर नॉट एवढे जरी सिम्पटम्स फॉलो करत असतील तरी त्यांची टेस्ट केली पाहिजे. आणि सोबत जर कॉन्टॅक्टची हिस्ट्री मिळाली तर त्यांचीसुद्धा टेस्ट केली पाहिजे. त्यामुळे नंबर ऑफ टेस्ट डन बाय दिस सिटी इज व्हेरी हाय. त्यामुळे त्यांचं ट्रान्समिशनचा रेट आणि मॉर्टॅलिटी रेट वॉज ऑब्झर्व टू बी व्हेरी लेस. एकाच कंट्रीमधले 2 तुम्ही शहरात जर बघितले त्यांचं ते मॉडेल आता चांगल्या प्रकारे चर्चेला चाललं आहे. त्यामुळे आता ते लोक जगभर फॉलो करायला लागले की गो फॉर टेस्ट, जेणेकरून तुम्हाला माहीत पडेल त्या रुग्णाचं त्या व्यक्तीचं स्टेटस काय आहे. तो जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला लगेच आपल्याला क्वारंटाईन करता येईल आणि क्वारंटाईन केल्यानंतर त्याचं जे ट्रान्समिशन आहे ते आपल्याला थांबवता येईल. त्यामुळे त्याचं 2 मॉडेल मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे लोक त्याला ॲक्सेप्ट करायला लागले. आता जर परिस्थिती पाहिली तर केरळच्या समोर 3-4 राज्य गेलेली आहे. एवढंच नाही तर टोटल पर्सेंटेज ऑफ डेथ आहे ते केरळमध्ये फार कमी चालतो. आणि प्रत्येकजण दुसऱ्यासाठी जी काळजी घेतं ती जर आपण इंडियामध्ये राबवायचा प्रयत्न केला तर खूप जास्त फरक पडेल. जर कमोड जर वापरलं असेल कोणी तर ते स्वतः साफ करायचं, दुसऱ्यासाठी ते स्वच्छ असायला पाहिजे. हँड वॉशिंगचं त्यांचा जसं सरांनी सांगितलं की घरात यायच्या आधी हँड वॉशिंग झालंच पाहिजे. हे जे त्यांच्या ज्या प्रिकॉशनरी मेजर्स आहेत त्याच्यामुळे तिथे ट्रान्समिशन थोडं प्रमाणात बऱ्यापैकी कमी ऑब्झर्व होतं. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्याची जी जेवढी स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत ते फॉलो करण्याची सध्या आवश्यकता पडली. दुसऱ्यांची काळजी पहिले घेतात म्हणजे स्वतःही घेतात, पण आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून दुसऱ्याला पण नको व्हायला त्याची काळजी जास्त आहे. त्यामुळे रेट ऑफ ट्रान्समिशन खूप जास्त आहे. डे टू डे लाईफमध्ये शाळेमध्ये मॅक्सिमम मुलं मास्क वापरून जातात. पेरेंट्ससुद्धा क्राऊडेड प्लेसेसमध्ये रामनी प्रवास करतात किंवा क्राऊडेड प्लेसेसमध्ये प्रवास करताना ट्रॅव्हल करताना ते मास्क लावूनच वापरतात इरेस्पेक्टिव्ह ऑफ कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे किंवा नाही. हा जो पिरियड आहे लॉकडाऊनचा, हा लॉकडाऊनचा पिरियड सद्य परिस्थितीतली अमरावतीची किंवा महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला काय वाटतं की लॉकडाऊन वाढण्याचे किंवा थांबण्याचे काय संकेत? लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आता 11 तारखेला सगळ्या मुख्यमंत्र्यांचं त्यांच्या राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन घेईल. परंतु मला व्यक्तिशः असं वाटतं की कमीत कमी 15 दिवस तो वाढणार. जनरली जो कोरोनाचा रुग्ण आहे त्याचा आणि ICUचा फार जवळचा संबंध आहे असं इतर जे सोशल मीडियावरती फारशा ज्या पोस्ट व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी व्हेंटिलेटर्स दाखवलेले आहेत. तर नेमका व्हेंटिलेशनचा म्हणजे ICUचा आणि कोरोनाचा म्हणजे कोविडच्या रुग्णाचा कितपत संबंध हा संयुक्तिक वाटतो आपल्याला? बेसिकली सरांनी सांगितलं 81% रुग्ण जे असतात त्यांना जास्त सिम्पटम्स असतात, 81% असिम्प्टोमॅटिक.
त्यांना रनिंग होत असेल, कोल्ड असेल, कफ असेल, पण दे विल बी असिम्प्टोमॅटिक, फीवर वगैरे येणार. 14% पेशंट्स दे विल रिक्वायर आयसोलेशन, म्हणून हॉस्पिटल ॲडमिशन झाली, आणि 5% जो पेशंट असतात दे विल रिक्वायर आयसीयू पिरियड ॲज पर द डाटा ऑफ असा 100% डाटा आहे. 5% जे आयसीयूमध्ये जातात, मॅक्सिमम पेशंट जे आहे ते कम विथ हाय फ्लो, कारण तिथे बऱ्याच प्रकारचे थेरपी व्हेंटिलेशनच्या बिफोर बुकिंग ऑन व्हेंटिलेटर होण्याआधी पण बऱ्याच प्रकारचे हाय फ्लो ऑक्सिजन येतो. त्याच्यानंतर नेझल ओरल आपला मास्क असतो, NIV ज्याला म्हणतो, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन ते येतं, आणि त्याच्यानंतर व्हेंटिलेटर. पण नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर आणि व्हेंटिलेटर या कोविडमध्ये हा प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपण नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर लावतो, बायको जेव्हा लावतो आपण पेशंटला, तेव्हा त्याचे बरेच एरोझोल ट्रान्समिशन खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी कोविडला म्हटलं की बायपॅक तुम्ही यूज करतो आणि डायरेक्टली पुट ऑन व्हेंटिलेटर. पण व्हेंटिलेटर स्ट्रॅटेजी शुड बी व्हेरी क्लिअर. व्हेंटिलेटर स्ट्रॅटेजी खूप क्लिअर असायला पाहिजे. कोविड-19 जो लंग्सला डॅमेज करते ते स्वाईन फ्लू पण डॅमेज करते, तशाच प्रकारचं आहे. आणि बाकी जो मर्स आला होता व्हायरस, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी व्हायरस आला होता, तो तशाच प्रकारचा डॅमेज करतो. त्याच्यामुळे व्हेंटिलेटर स्ट्रॅटेजी खूप जास्त चेंज नाही होतं. ॲक्च्युली फक्त त्याच्यामध्ये एकच प्रिकॉशन आहे, दिस इज हायली इन्फेक्शियस. उदर स्प्रेड झाला असेल, सक्शन करताना जर स्टाफ असतो आयसीयूचा, त्याच्यामुळे फोकाडमध्ये जे झालेले आहेत जवळपास 52 लोक इन्फेक्टेड झालेले आहेत, इन्क्लुडिंग डॉक्टर्स अँड स्टाफ, ते बिकॉज ऑफ द इन्फेक्शिटी ऑफ द व्हायरस. कारण की सक्शन करताना तुम्हाला खूप प्रिकॉशन द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे PPE इज व्हेरी इम्पॉर्टंट, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा पण तुटवडा आपल्या इथे आहेच. म्हणजे प्रॉपर जे यूज करत आहे वेस्टर्न कंट्रीज, ते आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही आहे. तो एक मेजर कन्सर्न आहे हेल्थ केअर वर्कर्ससाठी. त्याच्यामुळे हेल्थ केअर वर्कर्समध्ये पण सध्या पॅनिक खूप जास्त आहे. वाईल टेकिंग सिम्पल पेशंट्स, पण कफ फिवरचा पेशंट्स म्हणजे हेल्थ वर्कर्स बघत नाही त्यांना, सिस्टर्स आर रिफ्युजिंग. बरंच वेळ असं होत आहे बिकॉज दे नीड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. त्याचा तुटवडा खूप जास्त आहे. शासनाने त्याच्यावर पण थोडं लक्ष द्यायला हवं की PPEचा साठा आणि PPEची रिक्वायरमेंट जी आहे ती भरून काढून हेल्थ वर्करला डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल. कारण की व्हेंटिलेटरवर जेव्हा पेशंट जातो तेव्हा सक्षम करताना खूप जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, इन्क्लुडिंग डॉक्टर, इन्क्लुडिंग स्टाफ, इन्क्लुडिंग वॉर्ड. या व्हायरसमध्ये जो दे आर सिस्टर कन्सर्न, म्हणजे एकाच फॅमिलीची कोरोना फॅमिलीचे व्हायरसेस आहेत. SARSचं डिटेक्शन आणि एस्टॅब्लिशमेंट व्हायसाठी पूर्ण सिंड्रोम 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागला. बिकॉज तेव्हा कोरोनाबद्दलची एवढी रिसर्च झालेले नव्हते. पण त्या कालावधीमध्ये SARSची मॉर्टॅलिटी वॉज व्हेरी इन्व्हेजिव्ह व्हायरस. पण स्प्रेड हा खूप जास्त कॉन्टिनेंटमध्ये झाला असता, 25 ते 26 कंट्रीजमध्ये फिरला. नंबर ऑफ डेज वेअर नॉट दॅट हाय. याच्यामध्ये ऑलरेडी काय आहे की स्प्रेड व्हेरी रॅपिडली करण्याचं रिप्रोडक्टिव्ह रेशो जो आहे इट इज 2.4. SARS वॉज 0.8 म्हणजे फॉर एक्झाम्पल साध्या भाषेत सांगायचं की एखादा व्यक्ती जर इन्फेक्ट झाला असेल तो 30 दिवसामध्ये 406 ते 410 माणसांना इन्फेक्ट करू शकतो इफ इट इज नॉट बीन क्वारंटाईन. त्याला जर आयसोलेट केलं नाही तर त्याच्यामध्ये जे इनरंट पोटेन्शियल आहे ते जवळजवळ इतके जास्त आहे. SARSमध्ये मर्समध्ये हे जे पोटेन्शियल होतं ते अराउंड 150 to 200च्या आसपास होतं. त्याचं इन्फेक्टिव्हिटी सरांनी सांगितलं जास्त इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे. पण मॉर्टॅलिटी रेटचा जर तुम्ही बघितलं म्हणजे डेथ रेट जर बघितलं तर SARS आणि मर्समध्ये डेथ जास्त होती ॲज कम्पेअर टू दिस. SARSमध्ये अराउंड 64% होती आणि मर्समध्ये अराउंड 24% आहे. खूप जास्त डेथ होती. त्याच्यामुळे अराउंड वर्ल्डमध्ये 4.6% सेटल झाले. दोन महाराष्ट्र असल्या देशाचा डेथ रेट त्या रेटमध्येच आहे किंवा नियर टू दी चायनाच्या पेक्षा आपण अजून कॅल्क्युलेट केला इट इज नॉट मोर दॅन 3%. आपण सध्या आपल्या भारतामध्ये किंवा जे येणारे केसेस आहेत ते नंबर ऑफ केसेस जरी खूप जास्त येत असली तरी निमोनिया प्रेझेंटेशन विथ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस अँड मल्टीऑर्गन फेल्युअरचा केसेस जे येणारे केसेस आहे मला असं वाटतं व्हॉट आय प्रिडिक्ट विल नॉट बी व्हेरी हाय. त्याचे अनेक कारणं असू शकतात, त्याच्यावर आपण एक वेळा डिस्कशन केलेलं आहे. पण नंबर ऑफ पेशंट्स विल बी व्हेरी आहे दॅट मच आय एम शुअर अबाउट इट. इनेट इम्युनिटी, मल्टिपल इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन आपण एक्सपोजर झालेलं आपल्याला याच्या आधी किंवा बाकी मलेरिया एंडेमिक एरिया आहे, हाय क्लायमॅटिक कंडिशन्स आहे, मल्टीफॅक्टोरियल आहेत, काही जेनेटिकसुद्धा आपल्याला ते प्रोटेक्शन असू शकतं. आवर हॅबिट्स ऑल्सो आर रिस्पॉन्सिबल. पण निमोनिया म्हणून जे प्रेझेंट जसं सरांनी सांगितले 4% स्टॅटिस्टिक जे आहेत ते पेशंट फार सिरियस असतात, ज्यांना व्हेंटिलेटर लागतं, हाय फ्लो ऑक्सिजन लागतं, मल्टिपल इंटरव्हेन्शन्स लागतं, मल्टिपल लाईफ सपोर्ट्स लागतात, डायलिसिस लागतात. त्या पेशंटमध्ये जी मॉर्टॅलिटी जशी सांगितली की 3.8 to 4% आहे तो रेशो मला असं वाटतं भारतामध्ये थोडासा कमी राहील ॲज कम्पेअर टू द रेस्ट ऑफ द कंट्री. आणि जी 16% 17% लोक जे सांगितले ज्यांना ICU ॲडमिशन लागतं, सपोर्ट्स लागतात, कधी कधी त्यांना इंटरव्हेन्शन पण लागतं, पण दे आर डिस्चार्ज विदाउट मच कॉम्प्लिकेशन्स. 80-81% लोक जे आहेत त्यांना फक्त साधे फ्लूसारखे सिम्पटम्स येतात, दे आर बीन डायग्नोज, 4-5 दिवसाचं औषध घेऊन ते बिकम्स ऑलराईट. समटाईम्स मॅक्सिमम पेशंट्स रिमेन अनडायग्नोज्ड
म्हणजे त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे, सर्दी पडसा झाला, घरी काहीतरी आपण थोडंफार औषध घेतलं आणि इट हॅज व्हॅनिश्ड ऑफ. तर असा एक पिक्चर जवळजवळ ऑब्झर्व करतो आहे. भीतीचं कारण साहजिक आहे, लोकांना या आजाराची फार भीती वाटायला लागली. त्याची 2 कारणं. इट हॅज ॲब्रप्टली डिटेक्टेड एज स्प्रेड ऑल ओव्हर द कॉन्टिनेंट मोर दॅन 200 कंट्रीज. सगळ्यात मोठा विषय. दुसरा महत्त्वाचा विषय, इट हॅज स्टार्टेड फ्रॉम इलाइट क्लास टू दी पॉवर्टी क्लासेस. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स जर बघाल बेसिकली तर ट्युबरक्युलोसिसमुळे पर डे होणारे डेथ रेट याच्यापेक्षा जास्त आहे. रोज ट्युबरक्युलोसिसमुळे जगाच्या पाठीवर 3000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. अजूनही HIV-मुळे तुम्हाला 2500 लोक रोजची मृत्युमुखी पडतात. अजूनही जॉन्डिसमुळे किंवा हेपॅटायटिसमुळे आणि मलेरियामुळे 1500-2000 लोक मृत्युमुखी पडतात. बट दे गिव्ह सम टाईम टू फॉर मॅनेजमेंट अँड थिंकिंग. या आजारामध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही आणि असं ॲब्रप्ट ऑल ओव्हर दी वर्ल्ड पिक्चर असल्या कारणामुळे थोडीशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण मृत्यूचा रेशो जर बघितला असेल तर तुम्हाला असं खूप घाबरण्यासारखं नाही. आणि वी कॅन पॅचअप इट. काही दिवसांमध्ये आपली यंत्रणा जर उभी झाली तर आपण निश्चितच पण याच्यावर मात करू. बरेचदा इन्फेक्शन एकमेकांना ट्रान्समिट होतं ICUमध्ये डॉक्टरांना किंवा सिस्टरांना किंवा आजूबाजूच्या पेशंटला. तशाच प्रकारचं जेव्हा पेशंट्स ओपीडीमध्ये येत असतील आणि तुम्ही त्यांना जर नेब्युलायझर देत असाल, ते क्लोज सर्किट असतं, त्याच्यामुळे एक नेब्युलायझर जरी आपण सर्किट चेंज केलं तरी तो दुसरा जरी तिथे लावलं तरी नेब्युलायझरमुळे एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला ट्रान्समिट होण्याचा धोका हा खूप जास्त आहे. म्हणून शक्यतो मी हेच आव्हान केलं सर्व डॉक्टर लोकांना. इव्हन पेशंटला सुद्धा सांगेल की बरेचदा पेशंट लोक आग्रह करतात की सर तुम्ही ते नेहमी नेब्युलाइज करता, आज का नाही करत आहे. त्यांना हे सांगेल की सध्या याची साथ सुरू आहे आणि सध्या त्यांनी बिलकुल टाळावं. त्याच्याकरता ऑल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत ना. आपण त्यांना विशिष्ट लहान मुलांकरता आपण स्पेसर अवेलेबल असतात, आपण त्यांना स्पेसर देऊ शकतो. मोठ्यांकरता आपण इनलर देऊ शकतो. तेव्हा नेब्युलायझेशनचा वापर हा बिलकुल टाळायला पाहिजे असं मी ते सांगेन. आणि ते सगळ्यात एक मोठं म्हणजे ट्रान्समिशनचं जे स्प्रेड होण्याचं एक मोठं साधन आहे. म्हणून नेब्युलायझेशन अगदी टाळतात. बऱ्याचदा पेशंटला माहिती नसतं ते. त्यामुळे मागच्या वेळेला केलं होतं, आता का नाही. ते एज्युकेशनचा पार्ट आहे. म्हणजे आपल्यासारख्या यंत्रणांनी हे जर एज्युकेशन केलं तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरा मग आपण डेथचा चर्चा करत होतो, तर डेथ त्याच लोकांमध्ये जास्त आहे ज्यांना प्री एक्झिस्टिंग आलं. कोमॉर्बिडिटी असते. जर स्वस्त माणसाला झालं तर त्याचे रिकवर व्हायचे चान्सेस फार चांगले आहेत. परंतु ज्याला प्री एक्झिस्टिंग आजार आहेत त्याला मग तो इश्यूज येतो, कारण त्याचे ऑर्गन्स ऑलरेडी डॅमेज झालेले असतात. तर तो हा करोनाचा ट्रोमा तेवढ्या चांगल्या प्रकारे सहन करू शकत नाही. तर जगातील ते स्टॅटिस्टिक्स आहे आणि आपल्या इंडियामध्ये सुद्धा तेच आहे की ज्याला मॉर्बिडिटी आहे त्याला आणि हेल्थ वर्कर्स त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात. कारण आम्ही शेवटी पेशंटला डायरेक्ट हँडल करणारी मंडळी म्हणजे हेल्थ केअर वर्कर असतात. तर बाकीच्या देशांमध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते फॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये अजून कमी आहे. पुढे सांगता येत नाही. आजचीच दुपारची न्यूज आहे की इंदोरचे डॉक्टर एक्सपायर गेले. जस्ट 2 वीक्स अँड अबोव झाले. तर हा जो रेट ऑफ ट्रान्समिशन आहे किंवा आपण जी 3rd फेजमध्ये जायचा प्रयत्न करतो तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्याला डेथ रेशो माईट इन्क्रीज बिकॉज ऑफ द रेट ऑफ ट्रान्समिशन. आता 2 वीक नंतर आपल्याला आणखीन एक्झॅक्ट पिक्चर क्लिअर होईल. आणि सरांनी जसं प्रॉपरली म्हटलं आहे की इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट म्हणजे जो प्रिव्हेलिंग डिसीजेस आहेत जसं कार्डिओपॅथीज आहे किंवा डायबिटिक आहे किंवा माझा जो कन्सर्न आहे तो मॅलिग्नन्सी आहे, अशा पेशंटमध्ये जिथे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स आहेत ते डेथ रेशो जास्त आहे. आणि जो पण आतापर्यंत वर्ल्ड वाईड आपल्याकडे पाहिली आपण 60 अँड अबोव, आणि हा डेथ रेशो सडनली इन्क्रीज होतो 80 इयर्स अँड अबोव. 80 इयर्स अँड अबोव जवळपास 16 to 18% पर्यंत रिपोर्ट झालेले आहेत यामध्ये. ॲनालिसिस करणं चालू केलं आहे की डेथ इज बिकॉज ऑफ द कोरोना और डेथ इज बिकॉज ऑफ द कोमॉर्बिड कंडिशन्स. त्यांनी जे असं फ्रॅक्शनायझेशन जर केलं आणि त्यांनी बघितलं की सरांनी जे सांगितलं आहे की ह्यूज नंबर ऑफ पेशंट्स जे यातले गेले आहेत ते आर ऑल डायबिटिक्स. 60% ऑफ द पेशंट ॲट मोर. त्यांचं एज जसं सरांनी सांगितलं दॅट इज अगेन मोर दॅन 60 इयर्स. त्यांना कोणाला हायपरटेन्शन आहे, कोणाला कार्डियक प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन्स आहे, सम आर HIV इन्फेक्शन, सम आर रिनल फेल्युअर, कोणाला हेपॅटिक फेल्युअर्स आहे. अशी मल्टिपल प्रॉब्लेम्स असल्यानंतर जर इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अजून हे डिफरन्शिएट करायला कठीण होतं आहे की दिस डेथ वॉज प्रायमरली बिकॉज ऑफ एन इन्फेक्शन और बिकॉज ऑफ दिस कोमॉर्बिड कंडिशन. त्यामुळे त्यालाच आपण किती ब्लेम करायचं. त्यामुळे ते इन्फेक्टिव्ह फेटल रेट आणि हे रेट हे जे डिवाईड करायला लागले त्याच्यावर आता तेच ॲनालिसिस होत आहे. आणि इव्हन पीपल हॅड कम डाऊन टू अ कन्क्लुजन की जर 70-80 वर्षाचा व्यक्ती आहे आणि कोमॉर्बिड कंडिशन आहे तर त्याला रिससिट करायचं की नाही करायचं. कारण शेवटी तुमच्याकडे राहणारे रिसोर्सेस आहेत ते आता एक्झॉस्ट होत चाललेले आहेत. आणि नंबर ऑफ पेशंट जे आहेत ते यंग एजचे जास्त सफर होतात फ्रॉम एज 30 to 50 इयर्स ऑफ एज ग्रुप.
त्यांना सध्या ते सपोर्टची जास्त आवश्यकता असल्या कारणामुळे रिससिटेट करू नका असा अंडरलाईन आता त्यांचं एक हे झालेलं आहे, स्लोगन झालं की नॉट टू रिससिटेट. DNR कार्डियक मसाज करणे, इंटरव्हेन्शन करणे, व्हेंटिलेटर्स लावणे. आता व्हेंटिलेटरच्या बाबतीत सुद्धा नवीन कन्सेप्ट आले आहेत की व्हेंटिलेटर इटसेल्फ कॉजेस बॅरोट्रॉमा ऑफ द चेस्टला ते ट्रॉमा केल्यानंतर पेशंट जास्त डिटोरेट होतात. रादर दॅन हाय फ्लो ऑक्सिजन सपोर्टसोबत त्यांनी बघितलं की 2-3 दिवसात पेशंट 2-3 दिवसात बरे होतात. तर रादर दॅन इंट्युबेटिंग हाय फ्लो ऑक्सिजन द्या, त्यात जर ते सर्वाईव्ह झाली वेल अँड गुड. अदरवाईज यू टेक इट फॉर ग्रांटेड दॅट दिस पेशंट इज गोइंग टू डाय इरेस्पेक्टिव्ह ऑफ वॉटर इफेक्ट्स. 31 डिसेंबरला तो व्हायरस डिटेक्ट झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला वेळ लागेल. परंतु आता जी आपली चर्चा सुरू आहे की या असे आजार जे आहेत ज्यात जो स्वतःला डायबेटिक आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे किंवा इम्युनो सप्रेसिव्ह थेरपीवर आहे, त्या पेशंटनी मुळात बिलकुल घराच्या बाहेर निघू नये. एक आणि त्याच्या घरातला एकच माणूस बाहेर गेला पाहिजे, जो कोणी भाजी आणण्यासाठी जातो, किराणा आणण्यासाठी जातो. मल्टिपल लोकांनी बाहेर जाऊ नये, एकच माणसाने ती जबाबदारी घ्यावी आणि ती पार पाडावी. आणि सोशल डिस्टन्सिंगचं भान आपल्या घरच्या पेशंटसाठी त्याने ठेवलं तर त्याच्या घरी त्याची मदत होऊ शकते. ॲक्च्युली प्रेग्नन्सी इट्सेल्फ इज इम्युनोकॉम्प्रोमाइज स्टेट. जसं सरांनी सांगितलं, म्हणजे कोविड-19चे आता त्याचे सिम्पटम्स वगैरे जे आहे ते काही वेगळ्या प्रकारानं प्रेग्नन्सीमध्ये दिसून येतील असं नाही आहे, पण त्याची सिव्हिरिटी जास्त त्या बायकांमध्ये असेल याचं कारण की एक जसं कोमॉर्बिड कंडिशन आहे, इम्युनोकॉम्प्रोमाइज स्टेट असल्यामुळे, त्यामुळे त्या बायकांनी जरा जास्त काळजी घेतली पाहिजे असं प्रोटोकॉल आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी आयसोलेट करणं स्वतःला, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं किंवा कफ ॲटिकेट्स वगैरे पाळणं ते, आणि व्हेंटिलेटर जरी आयसोलेशनमध्ये जरी ते असले इन केस त्यांना फिवर, कफ वगैरे अशा प्रकारचे सिम्पटम्स आढळले तर त्यांना आयसोलेशन सांगितलं जातं. त्या आयसोलेशनमध्ये त्यांनी पर्टिक्युलरली 14 डेजपर्यंत जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो पाळला पाहिजे. आणि विशेषतः ह्याच्यामध्ये काय अँटीनेटल व्हिजिट्स त्यांच्या प्लॅन असतात प्रेग्नंट पेशंटच्या, तर त्या प्लॅन व्हिजिट्स आपण कशा पोस्टपोन करता येतील किंवा त्याच्यामध्ये टेलिफोनिक कन्सल्टेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मॅटर्नल त्यांचे जे कोणी कन्सल्टंट आहेत, गॅयनेकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याशी त्या फोनवर सुद्धा कम्युनिकेशन करू शकतात आणि त्यांच्याबरोबर बोलून याच्यावरती त्यांना मार्ग काढता येईल. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जसं आयसोलेशनमध्ये त्या आहेत तर त्यांनी तिथं काय काय काळजी घेतली पाहिजे हे तर मी सांगितलंच. आणि शिवाय त्यांचे जे युटेन्सिल्स आहेत किंवा खाण्यापिण्याचं सामान तरी पर्टिक्युलर स्वतःचं टॉवेल असून सगळं वेगळं आयसोलेट केलं पाहिजे. आणि अँटीनेटल या प्रत्येक प्रेग्नंट बायकांच्या मनामध्ये हा सध्याचा एक प्रश्न असा हे आहे की कोविडमुळे प्रेग्नन्सीवर काय परिणाम होईल, हा एक त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर त्याचं असं आहे की पहिलेच्या आता हा एव्हिडन्स खूप कमी आहे आपल्याकडे, पण सार्स आणि MURSचं जे आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याच्याप्रमाणे मिसकॅरेजेस जे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होतात किंवा ते असं काही त्याच्या किंवा ग्रोथवरती काही बेबीच्या ग्रोथवरती काही परिणाम होणार आहे पुढे असं काही डिटेक्ट झालेलं नाही. आणि त्याचं फिटसमध्ये होणारं जे ट्रान्समिशन, व्हर्टिकल ट्रान्समिशन नाही, त्यामुळे इतकं घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आणि जेवढं जसं सरांनी सांगितलं प्रिव्हेन्शन हे पर्टिक्युलरली प्रत्येक प्रेग्नंट पेशंट वेदर इट इज सस्पेक्टेड कोविड पॉझिटिव्ह किंवा असिम्प्टमॅटिक या सगळ्यांनी तेवढंच काळजी घेतली पाहिजे, तेवढी म्हणजे इम्युनोकॉम्प्रोमाइज असो काही असो ती व्यवस्थित तेवढी काळजी घेतलीच पाहिजे, प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. आणि ते प्रिव्हेन्शन अशा प्रकारे त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून करता येईल. आपला जो सुशिक्षित वर्ग आहे, सुशिक्षित महिला आहे, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी जवळपास पोचवण्यात शासन आपण सगळेजण यशस्वी झालेलो आहोत. मात्र असा काही एरिया आहे की ज्या ठिकाणी अद्यापपर्यंत आपला निरोप, आपला संदेश जो आहे तो पोचलेलाच नाही. तर नेमका याच्यामध्ये महिलांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका आणि कुशंका ह्या तयार झालेल्या आहेत की माझी जर प्रेग्नन्सी या काळामध्ये झाली तर माझ्या बाळाचं कसं, माझं बाळ कसं होईल, मग माझ्या बाळाची मी काळजी कशी घेऊ शकेन. तर ह्याबद्दल आपण त्यांना त्यांच्यापर्यंत काय निरोप पोचविणार आहे. कारण विदर्भ न्यूज एक असं माध्यम आहे की अगदी धारणी, मेळघाटातल्यासारख्या कोर एरियामध्ये सुद्धा आपले भरपूर सबस्क्रायबर त्या ठिकाणी आहेत. तर त्यांच्यापर्यंत आपण हा निरोप पोचवा की हा संदेश द्या की तुम्ही ज्यांच्यापर्यंत हे अद्याप पोचलेलंच नाही त्यांनी आपलं म्हणजे स्वतःचं बाळंतीण बाईनी आणि बाळाचं रक्षण कसं करता येईल. की ताप आलेला आहे, खोकला आहे किंवा ड्राय, म्हणजे अशा प्रकारचे सिम्पटम्स काहीतरी आपल्याला वेगळे होत आहेत प्रेग्नन्सीमध्ये आणि ते तरी कमीत कमी आपण हेल्थ वर्करला आपण रिपोर्ट करावं. एवढं जरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी पुढचं हेल्थ वर्कर्स आणि त्यांचं कम्युनिकेशन साधून प्रिव्हेन्शन कसं करायला ते त्यांना मोटिवेट करू शकतात. ज्या देशामध्ये BCG वॅक्सिन द्यायला गेलेलं आहे त्या देशामध्ये तिथल्या मुलांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव फारच कमी आहे. तर मी असं म्हणेन की
सर्व महिलांनी आपल्या बाळाला जन्म झाल्या लगेच BCGचं इंजेक्शन लावायला पाहिजे. कारण की मध्यंतरी असं आलं की वॅक्सिनेशन सुद्धा आपण पोस्टपोन करायला हवेत. ह्या पिरियडमध्ये लोकांनी घराबाहेर जाऊ नये, त्यामुळे वॅक्सिनेशन देऊ नये. परंतु काही महिला अशा असतात त्या म्हणतात की आता आमचं बाळ अगदीच नवीन आहे, नवजात बाळ याला कसं बाहेर काढायचं. तर मी त्यांना हे आवर्जून सांगेन की BCG वॅक्सिन त्यांनी अगदी आवर्जून द्यावं. बाकीच्या वॅक्सिन्स ज्याला आम्ही लाईव्ह वॅक्सिन्स म्हणतो, जसं मिझल्स, माउथ, रुबेला वगैरे वॅक्सिन्स आहेत, हे थोडे आपण 1-2 महिने लेट दिले तरी चालतील. पण BCG वॅक्सिन या करोनाच्या जो प्रादुर्भाव सुरू आहे त्या बॅकग्राऊंडवरती त्यांनी अगदी आवर्जून द्यायलाच पाहिजे. म्हणजे अगदी आज बाळ झालं, आजच त्या बाळाला BCG देणं ते आवश्यक आहे. वजान सिक्रेशन्समध्ये कोविड-19 सापडले गेलेले नाही आहेत, त्यामुळे वजाना डिलिव्हरी इज सेफ ॲक्च्युअली. जनतेच्या वतीने माझा एक कॉमन प्रश्न आपल्या सर्व डॉक्टर्सला आहे, तो म्हणजे असा की जे छोटे हॉस्पिटल्स आहेत किंवा छोटे दवाखाने आहेत की ज्यांचे डिस्पेन्सरीज आहेत, ते अशा काळामध्ये, या काळामध्ये उघडे असायला पाहिजे की नाही, आणि नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये OPD तर ठीक आहे, OPD चालवल्या गेली पाहिजे, नाहीतर आपल्या वैद्यकीय क्षेत्रावरती फार भार येऊ शकतो, शासकीय यंत्रणेवरती भार येऊ शकतो. पण IPDच्या बाबतीत त्यांनी कुठले संकेत हे पाळले पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी या डॉक्टर्सचं सुद्धा त्यांच्यापर्यंत संदेश देणं महत्त्वाचं वाटतं. डॉक्टर पांढरीकर, मी एक सांगेन की शक्यतो आपण टेलिमेडिसिननी पेशंटचा उपचार करावा. टेलिमेडिसिन म्हणजे जे जुजबी कंप्लेंट्स असतील ते त्या पेशंटनी फोन करून विचारावं. आणि आता टेलिमेडिसिनला आमची जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, MMC आहे, यांनी सुद्धा आता मान्यता दिलेली आहे. पहिले याला मान्यता नव्हती की तुम्ही टेलिफोनिक कन्सल्टेशन द्या किंवा व्हॉट्सअपवर सिस्टम घेऊन द्या, ते ग्राह्य धरला जात नव्हतं. परंतु आता ह्या काळामध्ये त्यांनी ते ग्राह्य धरलेलं आहे. मी एकच सांगेन की सर्वात पहिले त्यांनी टेलिफोनिक कन्सल्टेशन करावं. अगदीच काही जुजबी प्रॉब्लेम असेल तर त्यांनी फोनवरती विचारून घ्यावे. बरेचदा तेच औषधं घरी असतात किंवा आपण त्यांना व्हॉट्सअपवर लिहून देऊ शकतो, आणि त्याकरता डॉक्टर्स देखील त्यांच्याकडून चार्जेस देऊ शकतात. कारण हे टेलिमेडिसिनमध्ये क्लिअरली MCIने मेन्शन केलेलं आहे. दुसरा भाग, जर अपॉइंटमेंट जर इतकं होऊन देखील पेशंटला वाटत असेल की नाही माझ्या बाळाला डॉक्टर दाखवलंच पाहिजे, थोडंसं मला जरा जास्त सिरियस बाळ वाटत आहे, थोडा जास्त त्रास वाटत आहे, तर अशा पेशंट्स करता डॉक्टरांनी अपॉइंटमेंट्स देऊन पेशंट्सला बोलवावं. फॉर एक्झाम्पल, दर 15 मिनिटांनी पेशंटला अपॉइंटमेंट द्यावा. आणि माझी विनंती सर्व समाजाला पण आहे, रुग्णाला पण आहे की कृपा करून आपली अपॉइंटमेंटची वेळ पाळा. या मागचा आमचा उद्देश हाच आहे की दवाखान्यामध्ये, OPDमध्ये गर्दी होऊ नये. पुन्हा तिथे जर गर्दी झाली तर सोशल डिस्टन्सिंगचं जो आपलं व्रत आहे आपण ते पाळू शकणार नाही, आणि आपण तिथे एकमेकांना इन्फेक्शन ट्रान्समिट करू. म्हणून पेशंट्सनी अपॉइंटमेंट्स घेऊन यावं आणि डॉक्टरांनी त्यांना अपॉइंटमेंट देऊन तपासावं. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरने देखील तपासताना एक प्रॉपर डिस्टन्स घ्यावं. डॉक्टरने देखील PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स वापरावेत. अर्थात ते अवेलेबल नाही आहे, परंतु जे काय होममेड तुम्ही अवेलेबल करता येतील, जसं मास्क लावायचं, बरेचदा एक प्लास्टिक शीट लावतात डॉक्टर लोक, किंवा गाऊन घालतात, कॅप आपण घालतो, हे आपण घालावेत. त्या काही नियम डॉक्टरने स्वतः करता देखील समजून घ्यावेत, त्याने ते कसे व्यवस्थित हँडल करावं. त्याचबरोबर पेशंटला आल्याला अगदी OPDच्या बाहेरच त्याला स्वच्छ हात धुवायला लावायचे. 30 सेकंदपर्यंत त्यांनी स्वच्छ हात धुवावे. आणि मी तर अगदी स्ट्रिक्टली सांगतो की पेशंट्सवर फक्त एकच नातेवाईक येईल, कारण माझे पेशंट्स लहान आहेत म्हणून. तर एकच, समजा आईवडील असेल त्याला सांगतो तुम्ही एकच जण कोणतरी या, आई किंवा वडील लागतं या, आणि तेच सगळे सिम्पटम्स काय ते बाळाचे सांगतील. आणि शक्य तितकं डिस्टन्सिंग आम्हाला करता आलं पाहिजे. हे डॉक्टरांनी व्रत पाळावं, तेच व्रत रुग्णांनी पाळावं. यामध्ये सर्वात धोका जास्ती आहे तो म्हणजे तिथे आमची असणारी रिसेप्शनिस्ट किंवा जो समोरचा रिसेप्शन काउंटरला जे असतात त्यांना खूप जास्त धोका असतो. मी त्यांना वारंवार सांगतो की तुम्ही देखील वारंवार हात धुवत चला, कारण तुम्ही पेनाला हात लावता, पेन खाली ठेवता, पुन्हा हात लावता, त्यामुळे तुम्ही देखील ॲट रिस्क आहात. त्याचबरोबर मी त्यांना सांगतो की जितके पेशंट्स आले त्या सगळ्यांचे फोन नंबर, त्यांचा ॲड्रेस, त्यांचे जेवढे नातेवाईक आहेत त्यांचा फोन नंबर आणि त्यांचे ॲड्रेस देखील लिहून घ्यावं. सांगू शकत नाही आपण उद्या जाऊन 3 दिवसानंतर तो पेशंट आपल्याकडे हा कोविड पॉझिटिव्ह होता आणि त्यासोबत कोण कोण आले होते आणि ते किती लोकांना इन्फेक्ट करतील हे आपण आज सांगू शकत नाही. म्हणून ॲज अ डॉक्टर मी हा सल्ला सगळ्यांना देईन. जर पेशंटने स्वतःहून जर आपल्याला फोन करून सांगितलं अपॉइंटमेंट घ्यायच्या आधी, किंवा आपण विचारू शकतो की तुला फीवर आहे का, कफ आहे का, म्हणजे सिम्पटम्स कोविडचे साधारण आहेत का तुला, त्याच्याप्रमाणे आपण त्या पेशंटला कुठे डायरेक्ट करायचं हे आधीच आपण ठरवू शकतो. डॉक्टरकडे जाऊच नाही असं माझा सल्ला आहे. त्याकरता आम्ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे. इरविन हॉस्पिटलमध्ये सगळ्या OPD सोडून एक सेपरेट OPD आपण सुरू केलेली आहे फिवर आणि कफसाठी. तसंच पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्ये सुद्धा सेपरेट ती व्यवस्था केलेली आहे. तर ज्या कोणाला कफ आणि फिवर असेल सोबत
तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरकडे न जाता या ठिकाणी जर आला तर त्यांची व्यवस्थित हे होईल आणि समाजातला जो धोका आहे तो टाळू शकतो. तुम्ही जर सिम्पटोमॅटॉलॉजी जर बघायला आजाराची तर 80% लोकांना म्हणजे रुग्णांना खोकला असतो, 70 ते 75 रुग्णांना ताप असतो, 60 ते 70% रुग्णांना सर्दी असते आणि 30-40% लोकांना हातपाय दुखणे, डायरिया, पोट दुखणे अशा प्रकारचे सिम्पटम्स असतात. बेसिकली हे जे लक्षणं असतात ते खूप जास्त सिरियस सुरुवातीला नसल्या कारणामुळे यांची धाव आपल्या बाजूच्या डॉक्टरकडे जनरल प्रॅक्टिशनरकडे असते. मोठा वाद समाजात निर्माण झाला होता जेव्हा जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनने आपले दवाखाने बंद केले होते, तेव्हा हा मेसेज सोसायटीपर्यंत पोहोचला होता की त्यांनी स्वतःच्या संरक्षणाकरताही दवाखाने बंद केले होते. बेसिकली इंटेन्शन ते नव्हतं, त्यांचं संरक्षण निश्चितच महत्त्वाचं होतं. पण सोबत हे सुद्धा होतं की जे जनरल प्रॅक्टिशनर असतात ते दिवसाचे 100 पेशंट एवढे रुग्ण बघतात. बेसिक बॅकबोन आपल्या या आजाराला जर कमी करायचं असेल, स्प्रेड कमी करायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग. 10x10च्या खोलीमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, कितीही जरी तुम्ही म्हटलं तरी प्रत्येक पेशंटला आपला रुग्ण सिरियस वाटतो, तो लवकर दाखवू इच्छितो, त्या कारणाने तिथे क्राउडिंग होणं स्वाभाविक आहे. पण मला प्रायमरीली सुद्धा असं वाटतं की जेवढे जनरल प्रॅक्टिशनरचे दुकानं दवाखाने जितक्या जास्त कालावधीकरता बंद करता येईल तर त्यांना प्रामाणिकपणे बंद राहू द्या. कारण हा आजार आता स्पेशालिटी आजार झालेला आहे. जसं सरांनी राईटली सांगितलं, स्पेशालिटी इन द सेन्स सर्दी, पडसा, खोकला, कोविड त्याच्यासाठी एक वेगळा सेल सरकारी दवाखान्यात उघडलेला आहे. त्या रुग्णांनी तिथेच जाऊन तिथूनच आपला औषध उपचार करून स्क्रीनिंग करून घ्यावं, वेदर ते आर सफरिंग विथ कोविड ऑर नॉट. त्यामुळे ही जबरदस्ती जनरल प्रॅक्टिशनर होता कामा नये. पांडेकर सरांनी राईटली सांगितलं की कशा प्रकारचं तिथलं डिसिप्लिन असायला पाहिजे. माझ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या नावात प्रत्येक बाकडे मी 1-1 मीटरच्या अंतरावर ठेवलेत. एका बाकड्यावर फक्त एकच रुग्ण बसतो. प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना आणि त्यांना हात धुणं कंपल्सरी आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये एंट्री आणि एक्झिट हे दवाखान्याची वेगळी आहे. एक सिंगल एंट्री आणि सिंगल एक्झिट आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे 2 रुग्ण किंवा 2 नातेवाईक दारामध्ये क्रॉस होत नाही. रिसेप्शन आणि पेशंटच्या मधात एक बॅरिकेड उभी केलेली आहे आणि त्यांना हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुमच्यामध्ये मिनिमम एवढं डिस्टन्स आहे, कोणाशी कानात बोलता कामा नये, तेवढ्या अंतरावरूनच ते बोलतील. रजिस्ट्रेशन त्यांची डिटेल्ससुद्धा घेणं जरुरी आहे. आणि संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं आहे की जशी मला सवय आहे, राऊंड घेताना मी असा हात समोर करतो, ते असिस्टंट माझा पेन देतो मला. आता ते सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलं, मी असा हात केला की ते 4 फूट मागे चालले जातात. कारण मला पेन शेअर करायचा नाही, त्यांनी सुद्धा शेअर करू नये. दिस इज अन इन्स्ट्रक्शन टू देम. कॉमनेस्ट थिंग्स टू शेअर इन द हॉस्पिटल इज पेन, कॉमनेस्ट थिंग्स टू शेअर इन द हॉस्पिटल इज स्टेथोस्कोप. ह्या ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या शेअर करता कामा नये. डेली बेडशीट चेंज झाल्या पाहिजेत. ओपीडी संपल्यानंतर 1% हायपोक्लोराईड, सोडियम हायपोक्लोराईडचा स्प्रे माझ्या ओपीडीमध्ये आणि डायलिसिस रूममध्ये केला जातो. कारण डायलिसिसचं टर्म खूप आहेत, त्यांना मला कमी करता येत नाही. त्यामुळे हे सगळे रुग्णांचे नातेवाईक दे विल वेट आउटसाईड दी कॅम्पस. फक्त रुग्ण जर एखादा सिरियस असेल तर त्याच्या नातेवाईकाला आम्ही सांगतो की या डिस्टन्सवर सांग की आम्ही आवाज दिला की तो अवेलेबल असायला पाहिजे. आणि मेडिसिन चेक करण्याची जे आहे ते आता आम्ही शॉपवाल्यामध्ये सांगितलं की तूच चेक करायचे, तूच सांगायचे. शॉपमध्ये सुद्धा बॅरिकेड उभी केलेले आहेत. त्यांनी फाईल सबमिट केल्यानंतर तेवढ्याच अंतरावरून तू बोलतील. त्या प्रिकॉशनरी मेजर्स आपल्याला घ्यावं लागतील. ज्याला पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट्सचा जो प्रश्न आहे ते अवेलेबल नाही. ज्या क्रायटेरियाज लेट डाऊन केलेल्या आहेत, डॉक्टरांनी या सगळ्या किट वापरणं आवश्यक आहे ओपीडीमध्ये किंवा नाही. वी कम्स इन टू द माइल्ड टू मॉडरेट रिस्क कॅटेगरी. त्यामुळे PPE किट्स प्रत्येक डॉक्टरांनी घालणं बिलकुल आवश्यक नाही. तुम्ही ग्लोव्ज घालणं सुद्धा आवश्यक नाही. तर अदर दॅन यू शुड वॉश युअर हँड एव्हरी टाईम. प्रत्येक पेशंट बघितल्यानंतर तुमचा स्टेतो आणि हँड जरी वॉश केला सफिशियंट आहे. चेस्ट मास्क आणि चेस्ट गार्ड ज्याला म्हणतो ग्लासचं किंवा ट्रान्सफरंट ते मात्र जरूर मॅन्डेटरी आहे. कारण कोणता पेशंट तुमच्या चेहऱ्यावर किंवा खोकल्याला सांगून येता येत नाही. आणि पेशंटची तपासणी झाल्यावर लगेच तात्काळ त्याला बाहेर करायचं आणि मग जे काय प्रिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचे ते नातेवाईकांकडे द्या. एवढे जरी नॉर्म्स मला असं वाटतं फॉलो केले आणि फ्रिक्वेंट हँड वॉशिंग केलं तर इंट्रा हॉस्पिटलमध्ये ट्रान्समिशनचे चान्सेस आपल्याला मिनिमाइज करता येईल. राहिला इमर्जन्सी सर्व्हिसेस खरोखरच इमर्जन्सी त्यालाच हँडल करा, नाही तर प्रत्येक पेशंट दवाखान्यात येणारा सिरियसच असतो. त्यामुळे तिथे टेलिपॅथी, टेलिकम्युनिकेशन जेवढं काय तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये किंवा जे आजकाल सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला कन्सल्टेशन करता येतं बरं आहे. डायबिटिकच्या रुग्णांनी ते 100% ओपीडीमध्ये येऊ नये. त्यांनी ग्लुकोमीटर घेऊन आपली ब्लड शुगर घरी करायची, मला फोनवर सांगायचं, औषध व्हॉट्सॲपवर कॉपी पाठवा, मी त्यांना चेंजेस सांगू शकतो. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी 1,500-2,000 रुपयाचं 1,000 रुपयाचं बीपीचं इक्विपमेंट घ्या आणि त्याप्रमाणे त्या मॅनेजमेंट करता येईल. जे मेटाबॉलिकली डिस्टर्ब पेशंट्स असतात किंवा डायलिसिसचे पेशंट, आम्ही माझ्या विषयाबद्दल बोलतो, त्यांना मात्र आपल्याला फ्रिक्वेंट कन्सल्टेशन द्यावं लागतं. ते तुम्हाला नाकारता येत नाही.
माझे स्पेशल इन्स्ट्रक्शन माझे टेक्निशियन स्टाफसाठी आहेत, कारण ते नेहमी ब्लडची डील करतात, ते डायलिसिसची डील करतात, खूप सारं डिस्पोजेबल्स असतं, खूप सारं एक्सपोजर्स असतं, 4 तासाचा कंटिन्युअस स्टे असतो. डॉक्टरपेक्षा त्या लोकांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह हे वापरणं जरुरी आहे. त्यांना मास्क जरुरी आहेत, त्यांना ग्लोव्ज जरुरी आहेत, त्यांना गाऊन जरुरी आहेत त्यांच्यासाठी. आणि 1% सोडियम हायपोक्लोराईडचा डायलिसिस संपल्यानंतर त्या सेंटरवरचा स्प्रे हे मी मॅन्डेटरी केलं असल्यामुळे मला तरी अजून मी एकही केस माझी इथे रिपोर्ट केलेली नाही, किंवा आय विल सी टू इट की अशा प्रकारचं कोणतं इन्फेक्शन हॉस्पिटलमधून ट्रान्समिट होणार नाही. आपल्याकडे जे डेंटिस्ट आहेत किंवा आपल्या शाखेशी संबंधित जे लोक आहेत तर त्यांनी आपले हॉस्पिटल्स उघडे ठेवावेत, आयदर ऑर बंद ठेवावेत. बेसिकली सरांना सप्लिमेंट करतो, डिपेंड्स ऑन स्पेशालिटी. म्हणजे तुमची स्पेशालिटी काय आहे. माझं जसं पार्ट पडतो एरोडायव्हर्सिटी सिस्टीम, अप्पर एरोडायव्हर्सिटी सिस्टीम किंवा ओरोफॅरिंजियल रिजन, हा मोस्ट कंटामिनेटेड एरिया आहे. जर आपण पाहायचा प्रयत्न केला की मॅक्झिमम लॉबिंग जे राहतं, मॅक्झिमम जमा व्हायची जी टेंडन्सी राहते व्हायरॉनची, ती अप्पर एरोडायव्हर्सिटी ट्रॅकमध्येच आहे. आणि तिथे ज्या ज्या स्पेशालिटी कन्सर्न असतात, ती ENT असो, नायट्रोप्रेशर असो, जसं हेड अँड नेक असो, तर या स्पेशालिटीला रिस्क आहे. तर या स्पेशालिटी सोबत जे असोसिएटेड असतात, जे साधी प्रोसिजर असतात, जसं एंडोस्कोपी आहे किंवा आपल्याला नाझोफॅरिंजियल एक्झामिनेशन राहते किंवा साध्या मॅलिग्नन्सी झालं तर बॅप्स जातं, या प्रोसिजरसुद्धा या स्पेशालिटीसाठी रिस्की असू शकतात. हे नक्कीच मान्य असू शकतं की आपल्या इकडे कोविडचं प्रमाण कमी आहे, पण हा जो ट्रॅक्ट आहे तो मोस्ट वल्नरेबल असतो ज्या सर्वात जास्त. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू शकतो, जे लोक या स्पेशालिटीसोबत असोसिएटेड आहेत त्यांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जर पॉसिबल असेल, नाही तर ग्लव्ज वापरणे, प्रॉपर मास्क वापरणे आणि आय प्रोटेक्शन हे खूप मॅन्डेटरी आहे. आणि ह्याच धर्तीवर अमेरिकन गाईडलाईन्स आहेत, त्यांनी ॲडवायझरी हे केली आहे की हे जे पोटेन्शियल लोक आहेत त्या लोकांसाठी हे मिनिमम इक्विपमेंट्स तरी असायला हवे. PPEची अवेलेबिलिटी किती आहे भारतामध्ये किंवा किती नाही आहे, तर त्या हिशोबाने पुढचं डिसिजन घ्यायला हवं, पण हे बेसिक गोष्टी असायला हव्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट सरांनी खूप चांगलं म्हटलं, पण एक गोष्ट मला एवढं म्हणायचं आहे की जी एक्झामिनेशन राहते ही OPD बेसिसवर राहते, आउटडोअरवरच राहते. मी त्याच्यावरती टाकेल की टेलिमेडिसिन जसं म्हणतो, टेली इन्क्वायरी असायला हवी. प्रत्येक पेशंटला जो पण यायचा प्रयत्न करतो, इन्क्वायर फ्यू सिम्पटम्स, आपला जो स्टाफ आहे त्यांना सर्वात जास्त ट्रेनिंगची गरज आहे. कारण तेच अवेअर नसतील तर ते रेट ऑफ ट्रान्समिशन नक्कीच वाढेल, ते एक धोका असू शकतो. तिसरं एक महत्त्वाचं, जे स्मॉल डिस्पेन्सरीज आहेत, स्मॉल क्लिनिक्स आहेत, जर इमर्जन्सी प्रोसिजर्स असतील काही आणि ज्याच्यामध्ये काही सिम्पटम्स तो पेशंट येतो तर क्वारंटाईन करायची फॅसिलिटीज नाही आहे. तर सोमय सरांनी जसं म्हटलं आहे की नाही स्पेसिफिक सेंटर्स असायला हवं आहे. चौधरी सरांनी म्हटलं स्पेसिफिक नक्कीच ते स्पेसिफिक सेंटर्सकडे काही पण सिम्पटम्स येत असतील तर बाहेरनं तुम्ही पेशंट डायरेक्ट करू शकता. जिथे एरोसोल डेव्हलप होतो ते मोस्ट वल्नरेबल असतात, तर त्या लोकांनी स्पेशल केअर घ्यायची गरज वाटते मला. तर मी माझ्याकडनं हे म्हणेन की जर नंबर वाढत असेल तर पर्सनल एक PPE वापरायची गरज पडू शकत असेल तर वापरा, पण पर्सनल प्रोटेक्शन नक्कीच ठेवा. ग्लव्ज वापरा, मास्क वापरा, आय प्रोटेक्शन वापरा आणि शक्य असेल तोपर्यंत इमर्जन्सी प्रोसिजर्स करण्याचा प्रयत्न करा. माझं मानसोपचार ही स्पेशालिटी असल्यामुळे आमच्या पेशंट्समध्ये आम्ही एक सेफ डिस्टन्सची सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून पेशंटला तपासू शकतो. हा डेफिनेट ॲडव्हान्टेज आहे फॉर OPD. आणि इंडोअर ठेवलं तर निश्चितच रिस्क वाढते, ECT दिला तर अजून रिस्क वाढते. त्यामुळे आपण नॅचरली रिस्क बेनिफिट रेशिओ बघूनच डिसिजन घ्यायला हवं. आणि जर का मेडिसिनने मॅनेज होत असेल पेशंट तर पेशंटला अजून एक्सपोज करणं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणं यापेक्षा त्याला OPD बेसिसवर मॅनेज करणं कधी पण जास्त हिताचं आहे, पेशंटसाठी सुद्धा आणि इतर सर्व लोकांसाठी सुद्धा. आता मी एक तुम्हाला साधं उदाहरण सांगते की माझा एक पेशंट म्हणजे आमच्यामध्ये सायकॅट्रीमध्ये आम्ही नेहमी we see to it की पेशंटसोबत रिलेटिव्ह आला पाहिजे. तर मी त्याला नेहमी सांगत असते की तुझा रिलेटिव्ह घेऊन ये, पण तो कधीच रिलेटिव्हला घेऊन येत नाही. आणि आता 2 दिवसापूर्वी मात्र तो त्याच्या वडिलांसोबत आला. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही कसे काय आले याच्यासोबत आज. तर तो ते याला काही त्रास होतो आहे का, प्रॉब्लेम वाढले आहेत का. तर ते म्हणाले काही नाही, मी रिकामा होतो, आई रिकामा होता, मग आम्ही दोघंही आलो असतो. तर हा एक प्रॉब्लेम यामध्ये होतो. आपण जे म्हणतो की दवाखाने चालू ठेवा. तर बरेचदा गरज नसताना देखील लोक लॉकडाऊनमध्ये कंटाळा आला म्हणून सहज दवाखान्यामध्ये येतात आणि मग OPDमध्ये गर्दी होते आणि त्यात
की या सायकेट्रीच्या लोकांनी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. दर दिवशी मला 3 ते 4 किंवा प्रत्येकाचा वेगवेगळा वेळ आहे, त्यावेळेत ते टेलिफोनवर काय जे त्यांचे हे असतील इश्यूज असतील हे, आणि हा ॲडवाईस फ्री आहे, आणि टेलिमेडिसिन म्हणून ट्रीट होणार नाही किंवा काही चार्जेस लागणार नाही. तर त्या संधीचा सुद्धा लोक आपल्या दृष्टीने हे करतात. व्हॉट्सॲपवर एक फार दिवस जर एक मेसेज येतो आहे, काहीतरी असतात लोक असतात काही मेंटॅलिटीचे, त्यांनी पाठवलं की आता सगळे दवाखाने रिकामे कसे काय, त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह मांडला होता. याचा अर्थ सध्याचे जे हॉस्पिटलायझेशन रेट आहे तो 20 ते 25% आहेत, जेणेकरून मागचे जर वर्ष जर कम्पेअर केलं तर 100% होते, दवाखाने भरलेले होते. याचा अर्थ सगळे आजार बरे झालेत का बाबा? तर आजार तर बरे झालेले नाहीत, मग रिकामे काय? तर त्याला हे सांगायचं होतं की हे 70% रुग्ण डॉक्टर जबरदस्ती ॲडमिट करतात आणि पैसे कमवण्यासाठी केले जातात. त्या लोकांना मी हा एक मेसेज देऊ इच्छितो की इट इज ॲट दी कॉस्ट ऑफ देअर लाईफ. आम्ही तुम्हाला एक्सटेंडेड सर्व्हिस देतो आहे फोनवर, आम्ही तुम्हाला अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं काउन्सिलिंग करतो आहे. तुम्हाला आम्ही फोनवर डायबिटीसचं ट्रीटमेंट सांगतो आहे, हायपरटेन्शनचं ट्रीटमेंट सांगतो आहे, छोट्या कॉम्प्लिकेशनसाठी सोल्युशन सांगतो आहे. म्हणून तुम्हाला काही कालावधीकरता ॲडमिशन करण्याचं काम कमी पडतं आहे, म्हणून दवाखाने रिकामे आहेत. याचा अर्थ चुकूनही असं समजू नका की आम्ही जबरदस्ती रुग्ण ॲडमिट करतो आहे की आजार बरे झालेले आहेत. ते आणि जे लोकांना आपण, जे लोक त्यांना ॲडमिट केल्या जात नाहीत किंवा ते ॲडमिट व्हायला तयार नसतात, दॅट इज ऑलवेज ॲट दी कॉस्ट ऑफ देअर लाईफ. आम्ही त्यांना सिरियस पेशंटला डिनाय करत नाही आहेत किंवा ते हॉस्पिटल बंद असेल हा बहाणा करून येत नाही आहे, तेव्हा त्यांचे दॅट देअर लाईफ इज कॉम्प्रोमाइज. म्हणजे 70% दवाखाने जे रिकामे आहेत, नॉट बिकॉज की बुवा आम्ही अननेसेसरी ॲडमिट करत होतो म्हणून दवाखाने भरले जात होते, असं बिलकुलच नाही आहे. उलट तेव्हाही आम्ही प्रामाणिक होतो, आताही प्रामाणिक आहे. फक्त सिच्युएशन थोडी बदलली आहे, समाजाची सध्या परिस्थिती बदललेली आहे. एकंदरीत जे इन्फेक्शन होत असतं त्या कारणाने आम्हाला तशा प्रकारचा वागावं लागत आहे. याचा अर्थ हा नाही की आजार बदल कमी झालेले आहेत किंवा आम्ही काही इमर्जन्सी प्रोसिजरच फक्त करतो आहेत, प्लॅन प्रोसिजर करत नाही आहेत, ते टाळतो आहेत, पोस्टपोन होत आहेत. एक चुकीचा मेसेज जाऊ नये की डॉक्टर लोक अननेसेसरी ॲडमिट करून दवाखाने भरतात म्हणून, असं ते नाही. सध्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कफ फिवर क्लिनिक नावाची क्लिनिक सुरू करा, आणि त्यामध्ये त्यांनी आवाहन केलं आहे की जे बालउत्पन्न संघटना आहे, त्यांची असोसिएशन ऑफ फिजिशियन संघटना आहे, या सर्व संघटनांनी तिथे त्यांचा वेळ द्यावा. तर मी इथे अगदी अभिमानाने सांगतो की बालउत्पन्न संघटना जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे हे असं कफ फिवर क्लिनिक नाव तरी दिलेलं आहे, त्या ठिकाणी तिथे कालपासूनच सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी आमची बालउत्पन्न जाऊन तिथे सेवा देत आहे. हे तुम्ही आवर्जून लोकांपर्यंत पोहोचवा की ते लोक सेवा देतात.